नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। माझ्या नवऱ्याला अनेक व्यसनं होती। ते नेहमीच रात्री उशिरा घरी यायचे। एकदा असेच दारू पिऊन नशेमध्ये माझे पती घरी येत असताना एका मोठ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिल्यामुळे त्यांचा गंभीर अपघात झाला। तेव्हा आम्ही त्यांना तात्काळ दवाखान्यात दाखल केलं, पण त्यांचा जीव वाचवता आला नाही। नवऱ्याला अरविंदला जाऊन 2-3 वर्षे झाली आहेत। 2-3 वर्षानंतर माझ्या सासऱ्याच्यांनी मला दिवसेंदिवस अधिक त्रास द्यायला सुरुवात केली। माझी सासू सासरे म्हातारी झाले आहेत। घरात त्यांचं काहीच चालत नाही। नवऱ्याचे 2 मोठे भाऊ, त्यांच्या बायका आणि त्यांची मुलं, एवढा मोठा परिवार घरात असूनही या सगळ्यामध्ये मी स्वतःला पूर्णपणे एकटेच समजते। अरविंद जिवंत असताना सगळे माझ्याशी चांगलं वागत होते, पण त्यांच्या जाण्यानंतर सगळे हळूहळू बदलायला लागलं। सगळ्यांचे खरे चेहरे उघडे पडायला लागले। मी सगळ्यांवर विश्वास ठेवत होती। कधी घरातल्या पैशांचा हिशोब विचारला नाही, शेतीच्या व्यवहारामध्ये लक्ष घातलं नाही, किती पैसे येतात, कुठे खर्च होतात हे विचारण्याचाही प्रयत्न केला नाही। पती गेल्यानंतर सुरुवातीला ते माझ्याशी गोडगोड बोलायचे, पण त्यानंतर त्यांनी घराच्या आणि जमिनीच्या कागदपत्रावर माझ्या सह्या घेतल्या आणि सह्या घेतल्यानंतर त्यांचं वागणं पूर्णतः बदललं। आज मला खायला प्यायला पुरेसे मिळत नाही। त्यांच्या मनात जे असेल तो सरळ बोलतो। म्हातारे सासू सासरे एका खोलीत राहतात, तिथेच त्यांना जेवण दिलं जातं, पण त्यांचं नीट काळजीही घेतली जात नाही। खरं सांगू का, मला इथे राहावंसं वाटेना असं झालंय। माझी दोघी जेठानी नेहमी मला घालून पाडून बोलतात, माझी एटाळणी करतात, नेहमी टोमणे मारतात, मला अपमानास्पद वागणूक देतात। त्यांना नेहमी असंच वाटायचं की मी या घरात राहायला नको, पण मी जाणार तर कुठे? जर सांगायचे तसं मी करत असे। घरातील सर्व कामे मी एकटीच करत होते। त्यांनी मला जणू घराची मोलकरीणीच बनवून टाकलं होतं, पण असो, हेच माझ्या नशिबात आहे असं समजून मी सगळं निमूटपणे सहन करत राहिले। एके दिवशी सकाळी माझी मोठी जेठानी अचानक जोराने ओरडू लागली। ती किंचाळी करत म्हणत होती, माझं सोनं चोरीला गेलं, माझं सोनं चोरीला गेलं। तिच्या आवाजाने संपूर्ण घर एकत्र जमलं। सगळ्यांना एका जागी बोलवण्यात आलं। तेव्हा माझी जेठानी सगळ्यांसमोर म्हणाली, ही आकांक्षा रात्री माझ्या खोलीत आली होती, तिनेच माझं सोनं घेतलं असावं, पण तरीही सगळं मला चोर समजू लागले। माझ्या नवऱ्याचे मोठे भाऊ ही माझ्यावर संताप व्यक्त करू लागले। माझी जेठानी म्हणाली, ही चोर आहे, हिला आपल्या घरात ठेवू नका। मी जीवाच्या आकांताने त्यांना सांगत होती की मी चोरी केली नाही, पण कोणीही माझं ऐकायला तयार नव्हतं। नंतर माझी दुसरी जेठानी घरात गेली। तिने एक बॅग आणली, त्यात 2-3 साड्या आणि थोडंफार सामान ठेवलं आणि ती बॅग माझ्याकडे फेकून म्हणाली, आत्ताच्या आता या घरातून निघून। मी खूप विनवणी केली, त्यांना विनंती केली, पण मला घरातून बाहेर काढू नका। माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। मी रडू लागले, पण कोणीही माझं ऐकलं नाही, तयार नव्हतं। मोठ्या जेठानीने माझा हात पकडला आणि मला घरातून बाहेर नेलं। तेवढ्यात बाहेरून आजूबाजूची लोकही जमा झाली, पण आमच्या घरातल्या विषयाबद्दल कोणीच काही बोलत नसे। माझ्या दोन्ही मोठ्या जेठानी खूप भानुकदार आहेत, त्यांच्याबद्दल कोणी काहीच बोलत नसायचं। त्यांनी मला घरातून हाकलून दिलं, पण आजूबाजूचे कोणी काहीच बोलत नाही हे मला शिवाय देऊ लागले आणि आजूबाजूच्या लोकांना सांगूच लागले, ही चोर आहे, हिने काल रात्री घरात चोरी केली। मी सगळ्यांनाच सांगत होते, पण कोणीही माझं ऐकायला तयार नव्हतं। शेवटी मला कळून चुकलं की त्यांनी चोरीचा असा प्लॅन केला आहे। मला घरातून बाहेर काढण्यासाठी मी कितीतरी विनवणी केली, तरी ते माझं ऐकायला तयार नाहीत। हे मला कळून चुकलं। आता मी तिथून रडत रडत निघाले। परत पुढे चालत असताना मागे वळून बघायचे। त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून असं वाटत होतं की जणू काही मी हे घर सोडून जात आहे, ते मला हाकलून देत आहे। या गोष्टीचा त्यांना खूप समाधान आहे, या गोष्टीचा त्यांना आनंद झाला आहे। इच्छा नसतानाही मला घरातून बाहेर पडावं लागलं। मला अजिबात कल्पना नव्हती की माझ्यासोबत असं काही घडेल, पण माझे पती या जगात नव्हते, त्यामुळे माझ्यावर असा अन्याय केला जात होता हे मला स्पष्टपणे जाणवलं। माझं गाव लहान होतं, तिथून कुठे जावं काही सुचत नव्हतं। गावात राहण्याची सोय नव्हती आणि तिथे राहिल्यास लोक मला असतील अशा भीतीत वाटत होती। त्यामुळे मी तिथे न थांबता सरळ गावाच्या बस स्टॉपवर पोहोचली आणि शहर गाठायचं ठरवलं। गावापासून पुणे ते शहर जवळच 150 किलोमीटर अंतरावर होतं। बस स्टॉपवर जाऊन बस पकडायची होती, पण माझ्याकडे 1 रुपयाही नव्हता। बसवाल्याला काय देऊ, तिकीट कसं काढू काहीच कळेना। बसमध्ये बसले तर कंडक्टरने तिकीटासाठी पैसे विचारले तर मी तिला काय सांगू, त्यामुळे माझी बसमध्ये बसण्याची हिंमत झाली नाही। माझ्यासमोरून अनेक बस जात राहिल्या। मग मला सुचलं की एखाद्या प्रायव्हेट गाडीवाल्याला विचारा, जर त्याने मला सोडलं तर बरं होईल। मी आधी सांगायचं ठरवलं की माझ्याकडे पैसे नाहीत, माझं पाकीट ठेवा आहे, जर कोणी होकार दिला तर बरं होईल। डोळ्यातून अश्रू येत होते, कंठाची ताण लागली होती। बाजूच्या एका हॉटेलच्या बाहेर ठेवलेल्या एका मोठ्या टाकीतून थोडं पाणी पिऊन घेतलं। परत बस स्टॉपवर येऊन उभे राहिले
अनेक कार जात होत्या. मी प्रत्येक गाडीला हात देऊन विचारू लागले, मला शहरात सोडता का? पण मला कोणीच बसवत नव्हतं. संध्याकाळचे 5 वाजले होते. मी अनेक गाडीवाल्यांना विचारले, पण काही लोक माझं बोलणं ऐकूनही गाडी चालू करून निघून जायचे. तेव्हा एक छोटा टेम्पो आला. मी त्या टेम्पोवाल्याला हात केला आणि त्याने टेम्पो थांबवला. टेम्पोची काच उघडी होती. मी जवळ जाऊन पाहिले. अहो, मला शहरात सोडता का? माझ्याकडे पैसे नाही. त्याने एक क्षण माझ्याकडे पाहिलं. काही विचार केला असावा. कदाचित माझ्या चेहऱ्यावर रडण्याचे उघड दिसले असतील. मी पटकन डोळे पुसले आणि त्याच्याकडे हात जोडले. तो म्हणाला, ठीक आहे, काही हरकत नाही, सोडतो तुम्हाला. पण शहरात कुठे सोडायचं आहे? कुठेही चालेल, फक्त मला पुणे शहरात सोडा. मी उत्तर दिलं. त्या स्टॉपपासून पुणे शहर जवळपास 160 किलोमीटर अंतरावर होते. त्याने गाडीचा दरवाजा उघडला. मला ड्रायव्हरच्या बाजूला खिडकीजवळ बसायला सांगितलं. मी खिडकीजवळ बसले. त्याने दरवाजा बंद करायला सांगितलं आणि टेम्पो सुरू केला. टेम्पो माझ्या गावापासून पुढे जाऊ लागला. आजूबाजूला काही छोटी शेत होती. त्या शेतामध्ये मी कधीकधी जायचे. तेव्हा मी किती आनंदी वाटायचे, मोकळं वाटायचं. घाई अंतर कापल्यानंतर आमचंही शेत आलं. तिथे ऊस लावला होता. मला क्षणातच आठवण झाली जेव्हा माझा नवरा होता. आम्ही कधीकधी शेतात जायचो. किती मनमोकळेपणाने एकमेकांशी बोलायचो. कधीकधी माझा नवरा प्रेमाने मला मिठीही मारायचा. पण आता ते दिवस गेले होते. आज माझ्यावर जो दुःखाचा दिवस कोसळला ते सांभाळणं खूप कठीण जाऊ लागलं. परत नकळत डोळ्यातून अश्रू आले. तेव्हा त्या टेम्पोवाल्याने टेम्पो चालवत माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, ओ, काही त्रास आहे का तुम्हाला? काही मदत हवी आहे का? काय झालं तुमच्यासोबत? का रडत आहात तुम्ही? काही नाही. ते माझ्या डोळ्यामध्ये कचरा गेला, त्यामुळे डोळ्यातून पाणी आलं. मी लगेच डोळे पुसून घेतले पदराने आणि मुद्दाम खिडकीच्या बाहेर पाहू लागले. त्याने मलाही पुढे काही विचारलं नाही. आता मी स्वतःला सावरलं. टेम्पोवाल्याच्या टेम्पोमध्ये बसले होते. अशा पद्धतीने रडणं योग्य नाही. पुढे जे होईल ते बघून घेऊ असा मनाचा निश्चय करून आता गप्प बसले. जवळजवळ 15-20 किलोमीटर अंतर कापलं गेलं. आता शहर जवळ येऊ लागलं. काही नवीन मोठ्या इमारती दिसत होत्या. नवीन काही बांधकाम सुरू होती. एक छोटं हॉटेल पाहून त्या टेम्पोवाल्याने गाडी थांबवली. अहो, तुम्हाला काही नाश्ता वगैरे करायचा आहे का? त्याने विचारलं. मी फक्त नकारार्थी मान हलवली. तो गाडीच्या खाली उतरला आणि म्हणाला, मी नाश्ता करून येतो, तुम्ही येथे थांबा. हो, ठीक आहे. 2 पावलं पुढे गेला आणि परत मागे आला. अहो, करून घ्या की नाश्ता. मला माहीत आहे तुमच्याकडे पैसे नाहीत, पण टेन्शन घेऊ नका, मी पैसे देतो. मी दरवाजा उघडून खाली उतरले नाही. तो म्हणाला, बरं ठीक आहे, मी घेऊन येतो तुमच्यासाठी. तो त्या हॉटेलमध्ये गेला. काही वेळात परत आला. एका वर्तमानपत्रात गुंडाळून त्याने काही समोसे आणि वडापाव आणले आणि माझ्या हातात दिले. मी नाही म्हटलं तरी देखील बळजबरीने त्याने ते माझ्या हातात सोपवलं आणि म्हणाला, खाऊन घ्या लवकर, तिथे बाजूला पाण्याची बाटली ठेवली आहे. तो निघून गेला. काही मिनटं मी बसले त्या वर्तमानपत्रात गुंडाळलेल्या समोसा आणि वडापावकडे पाहत. मला खूप भूक लागली होती. शेवटी मी ते खायला सुरुवात केली. पोटात एवढी भूक लागली होती की मी काही वेळातच ते सगळं संपलं. काही वेळाने तो टेम्पोवाला परत आला. ड्रायव्हर सीटवर टेम्पोमध्ये बसला. माझ्याकडे पाहून तो म्हणाला, खाल्लं ना? छान होतं ना नाश्ता? मी थोडंसं हसत हो म्हटलं. होय, चला मग निघूया. त्याने गाडी सुरू केली आणि आम्ही परत पुण्याच्या दिशेने निघालो. पुण्यामध्ये पोहोचताच संध्याकाळ झाली. त्याने मला विचारलं, कुठे उतरायचं आहे तुम्हाला? मला काही कळे कुठे उतरवू. तेव्हा एक बस मला जाताना दिसली. मी म्हणाले, ही बस कुठे बस स्टॉपवर जात आहे का? होय होय, इथेच बस स्टॉप आहे जवळ. मी ठीक आहे, मग मला बस स्टॉपच्या बाजूला उतरून द्या, मी म्हणाले. थोडा वेळ त्याने टेम्पो चालवला. त्यानंतर म्हणाला, हे बघा, इथेच डाव्या बाजूला बस स्टॉप आहे, इथूनच जवळ आहे. ठीक आहे, तुमचे खूप खूप आभार. मी त्याला हात जोडले. टेम्पोमधून माझी ती बॅग काढली. खाली उतरले. टेम्पोवाला आता टेम्पो सुरू करून पुढे निघून गेला. मी ती बॅग हातात घेऊन बस स्टॉपवर आले. एका बाकड्यावर जाऊन बसले. आता मला काही सुचत नव्हतं, काय करू काय नको. हळूहळू संध्याकाळ संपत गेली आणि रात्र सुरू झाली. बस स्टॉपवरील गर्दीही कमी होऊ लागली. रात्रीचे 12 वाजले. मग 1, मग 2. मी तिथेच बाकड्यावर बसून होते. रात्रभर मला झोप आलेली आहे. मनात असंख्य विचार चालू होते. काय करू, कुठे जाऊ, कसं होईल. माझं काही नातेवाईकांची आठवण येऊ लागली. कोणत्या एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाऊ का? पण माझे कोणतेच नातेवाईक एवढे चांगले नव्हते की मी त्यांच्याकडे जाऊन राहू शकते. शिवाय माहेराईलाही अशी काही परिस्थिती नव्हती. माहेरी आईवडील आता राहिले नव्हते. तिथे जाऊन काहीच होऊ शकणार नाही हे मला कळलं. त्यामुळे तिथेच जाणं टाळलं. सकाळ झाली. दिवस उजाडला. मी तिथेच बस स्टॉपवर आजूबाजूला फिरू लागली. तिथे फक्त पाणी होतं प्यायला. मला आता खूप भूक लागली होती. काहीतरी खायला मिळेल तर बरं होईल, पण काहीच खायला नव्हतं. माझ्याकडे तर 1 रुपयाही नव्हता. तर कुठून काय खायला विकत घेणार. आता दुपार झाली. मला कळकळून भूक लागली होती. तेव्हा मला माझ्या कानातले सोन्याचे झुमके आठवले.
आता पोटाचे खडगे भरण्यासाठी हे विकावे लागतील असं मला वाटलं. मी तिथून उठले आणि बस स्टॉपच्या बाहेर आले. एका सोनाराच्या दुकानात गेले. तिथे जाऊन कानातले खोडून त्यांना दिले आणि सांगितलं, साहेब मला हे विकायचे आहे. त्यांनी माझ्याकडे ते सोन्याचे झुमके घेतले, तपासले आणि सांगितलं, ठीक आहे, यासाठी आम्ही तुम्हाला 2000 रुपये देऊ, चालेल का? मी म्हटलं, होय ठीक आहे चालेल. मग त्यांनी ते झुमके ठेवून घेतले आणि मला 2000 रुपये दिले. मी लवकर एका छोट्या हॉटेलमध्ये गेले. तिथून काही खाण्याच्या वस्तू मागवल्या. पोटात थोडं गेलं तेव्हा थोडं बरं वाटू लागलं. तो दिवस असा इकडे काढला. त्या रात्री देखील मी तिथेच बस स्टॉपवर बसून राहिले. बसल्या बसल्या रात्री झोप काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी आजूबाजूला विचारपूस करू लागले. मला काही काम मिळेल का, राहण्यासाठी जागा मिळेल का? पण कुठूनही योग्य माहिती मिळाली नाही. तिथून मी लांब अंतरावर गेले आणि काही घर मालकांना विचारले, भाड्याने खोली मिळेल का? तेव्हा एका बाईने सांगितलं, हो भाड्याने खोली मिळेल, पण तुम्हाला 20,000 रुपये डिपॉझिट करावे लागेल आणि दर महिन्याला 5,000 रुपये भाडे लागेल. हे ऐकून मी हादरले. माझ्याकडे आता फक्त 2,000 रुपये होते. त्यातूनही काही खर्च झाले होते. खोली मिळणं अशक्य होतं हे मला लक्षात येताच मी परत बस स्टॉपवर निराश होऊन बसले. पुढे 5-7 दिवस मी बस स्टॉपवर काढले. रात्री तिथेच झोपायचे. आजूबाजूला काही दुकानं होती. काही दुकानदार मला विचारू लागले, कोण आहात तुम्ही? रोज इथेच का? 1-2 जणांना मी माझ्याबद्दल घडलेलं सांगितलं, पण कोणीच माझं ऐकून मला काही मदत केली नाही. बस स्टॉपच्या आजूबाजूला नेहमी वावरणारे लोक माझी गंमत बघायचे. आता तर काही लोकांच्या वाईट नजरा माझ्यावर पडायला लागल्या हे मला जाणू लागले. एका संध्याकाळी एक व्यक्ती माझ्याजवळ आला. त्याचा चेहरा मी ओळखला, कारण त्याने दुकान तिथेच जवळ होती. तो म्हणाला, हे बघा, तुमची जर काही हरकत नसेल तर तुम्ही माझ्या घरी येऊ शकता. मी एकटाच राहतो. त्याच्या बोलण्यात थोडा संकोच वाटला, पण मला वाटलं की कोणीतरी आपल्याला सहारा देत आहे, त्यामुळे मी त्याला होकार दिला. माझी ती बॅग, ज्या 2-3 साड्या होत्या, घेतली आणि त्यांच्यासोबत त्यांच्या घरी गेले. त्याचं घर खूप मोठं होतं, बंगल्यासारखं. सुरुवातीला त्यांच्या घरात जाऊन मला खूपच वेगळं वाटलं, पण त्याने व्यवस्थित बसायला सांगितलं आणि अजिबात टेन्शन घेऊ नका असं म्हटलं. त्यानंतर त्याने मला काही खायला दिलं. त्यानंतर मला एका खोलीत जायला सांगितलं. मी त्या खोलीत गेली. ती खोली खूप आलिशान होती. त्याच बंगल्यात खूप मोठी होती. बऱ्याच खोल्या होत्या. तो म्हणाला, ही खोली तुझी आहे, तू इथे आरामात राहा. मी तिथे पलंगावर लोळले. माझा डोळा लागणार तोवरच थोड्या वेळाने पाण्याची बाटली आणली. ती पाण्याची बाटली माझ्याकडे देत म्हणाला, पाणी लागलं तर पिऊन घ्या. मी लगेच उठून बसली. त्याच्या हातातून पाण्याची बाटली घेतली. त्याच्याकडे पाहून धन्यवाद म्हटलं. थोडं पाणी पिलं. आता मला अपेक्षा होती की तो निघून जाईल, पण तो तिथेच उभा होता. मला भीती वाटू लागली. बाटली तिथेच बाजूला टेबलावर ठेवली आणि परत पलंगावर येऊन बसले. पण पुढच्या क्षणी त्याने माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि माझ्याजवळ आला. माझ्या बाजूला बसला. मी खूप घाबरले. त्याने त्याचा हात हातावर ठेवला. माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागला. त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दल असणारी शारीरिक भूक मला दिसू लागली. आता मात्र माझी भीती दाटून आली. त्याने माझा हात घट्ट पकडला आणि मला त्याच्याकडे ओढलं. मी म्हणाले, साहेब काय करत आहात? तो म्हणाला, तुम्हाला खूप आवडतीस, आज आपण दोघेजण एकत्र प्रेम करू. मी म्हणाले, साहेब हे काय बोलत आहात? मी अशा प्रकारची बाई नाही. जर मी गरीब असले तर मला कोणी नाही या जगात, पण मी असं काही करणार नाही. मी स्पष्ट सांगून देते. तो सरळ म्हणाला, मग मी काय तुला इथे महाराणीसारखं झोपायला आणलं आहे? माझ्या घरामध्ये मी त्याचा हात पकडून त्याला लांब ढकलत राहिले, पण तो काहीच ऐकत नव्हता. मी जोराने बोलत होते, पण त्या खोलीतून बाहेर अजिबात आवाज निघत नव्हता. अशा ठिकाणी ती खोली होती. मी खूप शक्ती एकवटून त्याला माझ्यापासून झटकलं आणि त्याच्या डोळ्यात वासनेची भूक स्पष्ट दिसत होती. आता मला समजलं की हा माणूस हवालदिल झालाय. कितीतरी विनवणी केली तरी तो माझा भोग घेतल्याशिवाय थांबणार नाही. पण मी माझ्यासोबत असा अतिचार मुळेच होऊ देणार नाही. मी टेबलावर पडलेला एका चिनी मातीचा जड फ्लॉवर हातात घेतला. तो माझ्या अंगाशी येऊ नको ते करण्याचा प्रयत्न करत असताना मी ते फ्लॉवर पॉट जोराने त्याच्या डोक्यावर मारलं. ते लागल्यावर त्याने दोन्ही हात डोक्यावर लावले. काही क्षणात तो जमिनीवर पडला. मी खूप घाबरले. खाली बसून त्याचा हात धरून हलवणं, पण त्याचे डोळे बंद होते. माझे हात पाय लटलटायला लागले. तो बेशुद्ध झाला होता. आता इथे जास्त वेळ थांबणे योग्य नाही. लवकर निघायला हवं. मी कोणताही विचार न करता सगळे तिथेच सोडून आणि पळत त्या रूमच्या बाहेर आली. घरात काही लाईट सुरू होते. मी मुख्य दरवाजातून बाहेर पडले. घर खूप मोठं होतं. पुढे एक मोठा लोखंडी गेट होतं. त्या गेटजवळ आली. गेट उघडला आणि तिथून जोरात पळू लागले. पण तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की पळू नकोस आकांक्षा, कोणी बघितलं तर संशय घेईल. मी चालू लागले, पण खूप जोरात चालत होते. एकदा मागे वळून त्या मोठ्या बंगल्याकडे पाहिलं जिथे माझ्यासोबत हे सर्व काही घडलं होतं.
परत रस्त्याकडे पाहत पुढे चालू लागले आणि जितकं जोरात होईल तितकं चालत तिथून खूप लांब अंतरावर आली. आता मात्र मला लक्षात आलं की माझी बॅग घरातच राहिली आहे. ती बॅग परत आणायला जाऊ नको हा विचार मनात येऊ लागला. पण परत त्या घरात गेलं आणि कोणी मला बघितलं पकडलं तर काय होईल? तो व्यक्ती जिवंत असेल तर माझं काही खरं नाही. हे सगळं विचार करून मी आजूबाजू रस्त्यावर चालू लागली आणि बऱ्याच अंतरावर आली. एका रिक्षा स्टॉपवर पोहोचली आणि एका रिक्षामध्ये बसले. रिक्षावाल्याने विचारलं कुठं जायचं. मला काही सुचेना. मी त्याला सांगावं. मग त्याला सांगितलं मला रेल्वे स्टेशनवर सोडा. तो म्हणाला तिथून रेल्वे स्टेशन खूपच लांब आहे, 500 रुपये भाडं लागेल. मी म्हणाले हो ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही, सोडा मला. रिक्षावाल्याने रिक्षा सुरू केली. मी चेहऱ्यावर आलेला घाम पुसला. माझ्या मनामध्ये असंख्य भीती आणि विचार सुरू होते. बराच वेळ रिक्षा चालवून त्या रिक्षावाल्याने मला पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर सोडलं. मी त्याचे 500 रुपये दिले. माझं एवढं नशीब की जे पैसे माझ्याकडे होते ते मी बॅगमध्ये न ठेवता माझ्या ब्लाऊजमध्ये ठेवले होते. आता रात्रीचे 12 वाजले होते. मी रेल्वे स्टेशनवर पोहोचले आणि तिथेच एका बाकडावर जाऊन बसले. पुण्याचे मुख्य रेल्वे स्टेशन असल्यामुळे तिथे बरीच गर्दी होती. मला भीतीही वाटत होती की त्या व्यक्तीचं काय झालं असेल. पण तिथून मी बराच अंतरावर आले असल्यामुळे मला कोणी पकडू शकणार नाही किंवा तो व्यक्ती माझ्याकडे येऊ शकणार नाही असं वाटू लागलं. ती रात्र तिथे स्टेशनवर बाकडावर बसून घालवली. पुढच्या दिवसापासून परत माझ्या जीवाचे हाल होऊ लागले. मी तिथेच आता रेल्वे स्टेशनवर इकडे तिकडे फिरायचे. पुढचे काही दिवस तिथेच राहायला जागा किंवा खोली मिळेल का शोधू लागले. पण माझ्याकडे एवढे पैसे नव्हते की मी एखादी रूम भाड्याने घेऊन शकेन. जे पैसे माझ्याकडे होते ते देखील आता हळूहळू संपायला सुरू झाले. पोटाला भूक लागली की काही ना काही विकत घ्यावे लागत असे. त्यामुळे माझ्याकडे पैसे कमी होऊ लागले. माझ्याकडे एकच साडी होती अंगावरची. त्याच साडीमध्ये मी राहायचे. पण आता माझी साडी हळूहळू जुनी होऊ लागली, फाटू लागली. पण बरं झालं माझी अवस्था खराब झाल्यामुळे माझ्याकडे कोणी वाईट नजरेने बघत नसे. त्या अंगावरची साडी फाटलेली, चेहऱ्यावर थकव्याच्या रेषा आणि डोळ्यात भीती होती. तरीही ती रोज सकाळी रेल्वे स्टेशनवरून बाहेर पडून कामाच्या शोधात भरकटत असे. कोणी भांडी घासायला ठेवेल का, एखाद्या हॉटेलमध्ये साफसफाईचं काम मिळेल का, एवढीच तिची अपेक्षा होती. पण ओळखपत्र नाही, राहण्याचा पत्ता नाही, म्हणून प्रत्येक ठिकाणी तिला नकार मिळत होता. दिवसेंदिवस तिचं मन खचत चाललं होतं. एक दिवस ती स्टेशनच्या बाहेर असलेल्या एका छोट्याशा मंदिराच्या पायरीजवळ बसून रडत होती. तेवढ्यात तिथे एक तरुण आला. त्याने तिच्याजवळ पाण्याची बाटली ठेवली आणि शांतपणे म्हणाला, तुम्ही ठीक आहात ना? ती काहीच बोलली नाही. तोही तिच्यावर प्रश्नांचा भडीमार न करता थोडं अंतर ठेवून उभा राहिला. काही वेळाने तिने डोळे पुसले. तो पुन्हा म्हणाला, माझं नाव आदित्य आहे. इथे जवळच माझं छोटंसं पुस्तकाचं दुकान आहे. तुम्हाला काही मदत हवी असेल तर नक्की सांगा. आकांक्षाला अनोळखी माणसावर विश्वास ठेवण्याची भीती वाटत होती. त्यामुळे तिने फक्त नको धन्यवाद एवढंच उत्तर दिलं. आदित्य हसला आणि निघून गेला. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा त्याच मंदिरात आली. पुन्हा तोच तरुण दिसला. यावेळी याने काहीही न विचारता तिच्यासाठी गरम चहा आणि 2 पाव आणून ठेवले. हे उपकार नाहीत, भूक लागली असेल म्हणून आणलं, एवढंच तो म्हणाला. आकांक्षाने बराच वेळ संकोच केला, पण शेवटी चहा घेतला. तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. अनेक दिवसांनी कोणीतरी कोणत्याही अपेक्षेशिवाय तिची विचारपूस करत होतं. पुढचे काही दिवस आदित्य तिच्याशी हळूहळू बोलू लागला. त्याने तिच्या भूतकाळाबद्दल जबरदस्तीने काही विचारलं नाही. एक दिवस मात्र आकांक्षाने स्वतःहून तिच्या आयुष्यात घडलेलं सर्व काही त्याला सांगितलं. सासरच्यांचा छळ, खोटा चोरीचा आरोप, घराबाहेर हाकलून दिलं आणि त्या बंगल्यात घडलेला प्रसंग, सगळं ऐकून आदित्य बराच वेळ शांत राहिला. तो म्हणाला, तुझी चूक नव्हती. स्वतःचं बचाव करणं हा गुन्हा नाही. त्या एका वाक्याने आकांक्षाच्या मनावरचं मोठं ओझं हलकं झालं. आदित्यने तिला त्याच्या दुकानात कामाची संधी दिली. दुकान साफ ठेवायचं, पुस्तकं लावायची, ग्राहकांना मदत करायची, पगारही देईन, तो म्हणाला. सुरुवातीला आकांक्षाने नकार दिला, पण त्याने स्पष्ट सांगितलं, हे दान नाही, काम आहे. ती तयार झाली. काही महिन्यात तिच्या आयुष्यात पुन्हा आशेचा किरण दिसू लागला. ती आता स्वतःच्या पायावर उभी राहत होती. आदित्य तिचा आदर करत होता. तो कधीही तिच्या वैयक्तिक आयुष्यात जबरदस्तीने शिरला नाही. दोघांमध्ये विश्वासाचं एक सुंदर नातं तयार होऊ लागलं. एक संध्याकाळी दुकान बंद झाल्यावर दोघे मंदिराच्या पायऱ्यावर बसले होते. आदित्य म्हणाला, आकांक्षा, मला तुझ्याबद्दल आपुलकी वाटते, पण तुझ्यावर कोणताही दबाव नाही. तुझा निर्णय आणि तुझा वेळ माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. आकांक्षा काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते. ती हळूच म्हणाली, माझं तुटलेलं आयुष्य पुन्हा जगण्याची हिंमत तू दिलीस. तुझ्या आदराने आणि माणुसकीने माझा विश्वास परत जिंकला. दोघांनी एकमेकांकडे हसून पाहिलं. त्या क्षणी त्यांच्या मनात प्रेमाची कोवळी भावना उमलली होती. घाईची नाही, तर विश्वास, सन्मान आणि साथ यावर उभी असलेली. त्याचवेळी आकांक्षाने मनाशी ठरवलं की आता ती स्वतःवर झालेल्या अन्यायाविरुद्ध कायदेशीर लढा देईल आणि स्वतःचं आयुष्य नव्याने उभं करेल. दुसऱ्या दिवशी सकाळी आकांक्षा नेहमीप्रमाणे
दुकानात आली. दुकान उघडण्याआधी आदित्यने तिला एक नवीन साडी आणि चप्पल दिली. आकांक्षा लगेच मागे सरकली. हे मी घेऊ शकत नाही, ती म्हणाली. आदित्य शांतपणे हसला आणि म्हणाला, हा उपकार नाही, गेल्या महिन्याच्या पगारातून आगाऊ समज. तुला काम करताना नीट वाटावं एवढीच इच्छा आहे. बराच आग्रह केल्यानंतर आकांक्षाने ते स्वीकारले. अनेक दिवसांनी ती स्वतःला आरशात पाहून हलकसं हसली. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा आत्मविश्वास दिसू लागला होता. दिवसामागून दिवस जात होते. दुकानात येणारे ग्राहक तिच्या नम्र स्वभावामुळे तिचं कौतुक करू लागले. आदित्य मात्र नेहमी तिचा आदर राखत असे. तो कधीही तिच्याशी मर्यादा ओलांडून बोलला नाही. त्यामुळे आकांक्षाच्या मनात त्याच्याबद्दलचा विश्वास दिवसेंदिवस वाढत गेला. एका संध्याकाळी दुकान बंद झाल्यावर मुसळधार पाऊस सुरू झाला. दोघे दुकानाच्या शटरजवळ उभे राहून पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. वाऱ्यामुळे आकांक्षाला थंडी वाजू लागली. आदित्यने दुकानात पडलेला एक शाल तिच्या खांद्यावर अलगद ठेवला. सर्दी होईल एवढंच तो म्हणाला. त्या छोट्याशा काळजीने आकांक्षाच्या मनाला स्पर्श केला. तिने त्याच्याकडे पाहून हलकसं स्मित केलं. त्या स्मितामध्ये कृतज्ञता होती, विश्वास होता आणि नव्याने उमलणाऱ्या नात्याची सुरुवात होती. काही दिवसांनी आदित्यने तिला शहरातील एका वकिलाकडे नेलं. आकांक्षाने तिच्यावर झालेला अन्याय, खोटा चोरीचा आरोप आणि मालमत्तेच्या कागदपत्रांवर घेतलेल्या सह्यांची माहिती दिली. वकिलाने सर्व ऐकून सांगितलं, जर फसवणूक झाली असेल तर कायदेशीर मार्गाने न्याय मिळू शकतो, पण त्यासाठी धीर ठेवावा लागेल. हे ऐकून आकांक्षाच्या मनात आशेचा एक नवीन दिवा पेटला. ती आता घाबरणारी आकांक्षा राहिली नव्हती. ती स्वतःसाठी लढण्यास तयार झाली होती. त्या रात्री दुकान बंद करून दोघे घरी निघाले. रस्त्यात मंदिरासमोर दिव्यांची सुंदर रोषणाई होती. आकांक्षा थांबली. तिने देवासमोर हात जोडले. मागे उभा असलेला आदित्य काहीही न बोलता तिची वाट पाहत राहिला. प्रार्थना करूनही ती बाहेर आली आणि म्हणाली, माझ्या आयुष्यात जे काही घडलं त्याची सुरुवात इथून झाली. आदित्य हसला आणि पुढचा प्रवास तू स्वतःच्या हिमतीवर पूर्ण करशील, तो म्हणाला. त्या शब्दांनी आकांक्षाच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. भावनेच्या भरात तिने आदित्यचा हात हलकेच हातात घेतला. काही क्षण दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. दोघे कोणतेही मोठे शब्द नव्हते, कोणतीही घाई नव्हती, फक्त विश्वास, सन्मान आणि एकमेकांची साथ होती. त्या क्षणी दोघांच्या मनात एकच भावना होती, भूतकाळाच्या जखमा कायम राहतील, पण त्यांच्यावर नव्या आयुष्याची फुलं उमलू शकतात. मात्र त्याचवेळी दूर उभा असलेला एक अनोळखी माणूस त्यांच्याकडे बारकाईने पाहत होता. त्याने मोबाईल काढून आकांक्षाचा फोटो काढला आणि कोणाला तरी फोन लावला. फोनच्या दुसऱ्या टोकाला तो फक्त एवढंच म्हणाला, ती सापडली आहे, आता पुढे काय करायचं ते सांगा. आकांक्षाला याची अजिबात कल्पना नव्हती. तिच्या आयुष्यातील नवीन संघर्षाची चाहूल नकळत लागली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आकांक्षा आणि आदित्य नेहमीप्रमाणे दुकान उघडण्याच्या तयारीत होते. आकांक्षा पुस्तकं नीट लावत होती. तेवढ्यात दुकानाबाहेर एक काळी कार येऊन थांबली. त्यातून दोन अनोळखी पुरुष खाली उतरले. त्यांनी दुकानात प्रवेश केला आणि आजूबाजूला पाहू लागले. त्यांच्यापैकी एकाने आकांक्षाकडे पाहिलं आणि काही क्षण तिच्याकडे निरखून बघत राहिला. आकांक्षाच्या मनात भीतीची एक लहर उठली. तिला असं वाटलं की हे चेहरे तिने याआधी कुठेतरी पाहिले आहेत. आदित्यने त्यांच्याकडे जाऊन नम्रपणे विचारलं, काय हवं आहे तुम्हाला? त्यावर त्या माणसाने उत्तर दिलं, आम्ही पुस्तकं घ्यायला आलो नाही, आम्हाला या बाईशी थोडं बोलायचं आहे. आदित्य शांतपणे म्हणाला, तिला इच्छा असेल तर ती बोलेल, जबरदस्ती ते चालणार नाही. ते दोघे एकमेकांकडे पाहू लागले. काही क्षणांनी ते काही न बोलता दुकानाबाहेर निघून गेले. पण जाताना त्यांच्यापैकी एकाने आकांक्षाकडे पाहून एक विचित्र स्मित केलं. त्या दिवसापासून आकांक्षाच्या मनात अस्वस्थता वाढू लागली. संध्याकाळी दुकान बंद झाल्यावर आदित्यने तिला घरी सोडलं. दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडण्यासाठी आदित्य आला तेव्हा दुकानाच्या शटरवर एक कागद चिटकवलेला होता. त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, जास्त शहाणपणा करू नका, नाहीतर परिणाम वाईट होतील. आदित्यने तो कागद फाडून टाकला. त्याने लगेच जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी परिसरातील CCTV तपासण्याचं आश्वासन दिलं. आकांक्षा अजूनही घाबरलेली होती, पण यावेळी ती एकटी नव्हती. आदित्य तिच्या पाठीशी ठामपणे उभा होता. काही दिवसांनी वकिलाकडून फोन आला. त्यांनी सांगितलं की आकांक्षाच्या सासरच्या जमिनीची आणि घराची काही कागदपत्र संशयास्पद आहेत. तिच्या सह्या ज्या कागदांवर घेतल्या गेल्या होत्या त्यामध्ये फेरफार झाल्याचा संशय आहे. ही बातमी ऐकून आकांक्षाला धक्का बसला. तिच्या लक्षात आलं की तिला घराबाहेर काढण्यामागे फक्त देश नव्हता, तर मालमत्तेवर पूर्ण ताबा मिळवण्याचा डाव होता. वकिलाने न्यायालयात दावा दाखल करण्याची तयारी सुरू केली. काही दिवसांनी न्यायालयाकडून तिच्या सासरच्या मंडळींना नोटीस पाठवण्यात आली. ही बातमी गावात पोचताच खळबळ उडाली. ज्यांनी कधी आकांक्षाला चोर ठरवलं होतं त्यांच्याच मनात आता भीती निर्माण झाली, कारण सत्य हळूहळू बाहेर येण्याची वेळ जवळ आली होती. त्या रात्री आकांक्षा दुकानाच्या गच्चीवर उभी राहून आकाशाकडे पाहत होती. आदित्य तिच्या जवळ आला आणि म्हणाला, भीती वाटते का? आकांक्षा हलकस हसली आणि म्हणाली, हो वाटते, पण आता पळून जायची भीती नाही,
आता सत्यासाठी उभं राहण्याची हिंमत आहे. आदित्य म्हणाला, हाच तुझा खरा विजय आहे. दोघे काही वेळ शांतपणे चांदण्याने भरलेल्या आकाशाकडे पाहत उभे राहिले. त्यांना पुढे अजून अनेक संकटाचा सामना करायचा होता, पण आता त्या संकटांना सामोरं जाण्यासाठी त्यांच्याकडे धैर्य, विश्वास आणि एकमेकांची साथ होती. न्यायालयात पहिली सुनावणी सुरू झाली. आकांक्षा अनेक वर्षांनी पुन्हा आपल्या सासरच्या मंडळीसमोर उभी होती. तिचे दोन्ही जेठ आणि जेठानी सासू सासरेही न्यायालयात उपस्थित होते. आकांक्षाला पाहताच तिच्या जेठाण्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास कमी झालेला दिसत होता. न्यायालयात वकिलाने एकामागून एक पुरावे सादर केले. आकांक्षाच्या सह्या ज्या कागदपत्रावर घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये नंतर मजकूर बदलल्याचं तज्ज्ञांच्या अहवालातून स्पष्ट झालं. तसेच चोरीच्या दिवशी घराजवळील एका दुकानाच्या CCTVमध्ये मोठी जेठानी स्वतःचा दागिन्यांचा डबा लपवत असल्याचं दिसून आलं. तो व्हिडिओ न्यायालयात दाखवण्यात आला. संपूर्ण न्यायालयात शांतता पसरली. आकांक्षाकडे चोर म्हणून बोट दाखवणाऱ्या सगळ्यांचे चेहरे खाली गेले. न्यायाधीशांनी कठोर शब्दात सांगितलं की एका निरपराध स्त्रीला मालमत्तेसाठी खोट्या आरोपात अडकवणं हा गंभीर गुन्हा आहे. न्यायालयाने आकांक्षावरील चोरीचा आरोप पूर्णपणे खोटा असल्याचा निर्णय दिला. तसेच तिच्या पतीचा मालमत्तेतील कायदेशीर हिस्सा तिला देण्याचा आदेश दिला. खोटे कागदपत्र तयार केल्याबद्दल आणि फसवणूक केल्याबद्दल संबंधितावर कायदेशीर कारवाईचे आदेशही देण्यात आले. न्यायालयातून बाहेर पडताच आकांक्षाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. अनेक वर्षाचा अपमान, दुःख आणि अन्याय आज संपला होता. तिचे वृद्ध सासू सासरे तिच्याजवळ आले. सासूबाईने रडत तिचे हात हातात घेतले आणि म्हणाल्या, बाळा, आम्ही तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही, आम्हाला माफ कर. आकांक्षाने त्यांच्या डोळ्यात पाहिले आणि शांतपणे म्हणाली, तुमच्यावर माझा राग नाही, पण जे झालं ते पुन्हा कोणाच्याही आयुष्यात होऊ नये. तिने त्यांना माफ केलं, पण पुन्हा त्या घरात राहण्याचा निर्णय घेतला नाही. काही दिवसांनी तिने त्याच्या वाट्याला आलेल्या जमिनीचा काही भाग विकला आणि त्या पैशातून पुण्यात एक छोटंसं घर घेतलं. आदित्याने तिच्या प्रत्येक निर्णयात साथ दिली, पण कधीही तिच्यावर स्वतःचं मन लादलं नाही. त्याच्या याच स्वभावामुळे आकांक्षाच्या मनात त्याच्याबद्दलचं प्रेम अधिकच दृढ होत गेलं. एक संध्याकाळी आदित्य तिला त्या मंदिरात घेऊन गेला जिथे त्यांची पहिली भेट झाली होती. त्याने शांतपणे तिच्यासमोर एक छोटी अंगठी ठेवली आणि म्हणाला, आकांक्षा, तुझ्या आयुष्यातील दुःख मी पुसू शकत नाही, पण उरलेलं आयुष्य तुझ्या चेहऱ्यावरचं हसू जपण्याचा प्रयत्न नक्की करू शकतो. तू माझी जीवनसाथी होशील का? आकांक्षाच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. यावेळी ते दुःखाचे नव्हते तर आनंदाचे होते. ती हलकसं हसली आणि म्हणाली, हो. काही महिन्यांच्या साध्या पद्धतीने मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह झाला. लग्नानंतरही आकांक्षाने स्वतःचं काम सुरू ठेवलं. तिने अन्याय सहन करणाऱ्या महिलांना मोफत कायदेशीर सल्ला मिळवून देण्यासाठी एका सामाजिक संस्थेसोबत काम सुरू केलं. तिची कहाणी अनेक महिलांसाठी प्रेरणा बनली. ज्या स्त्रीला एकेकाळी घरातून चोर ठरवून हाकलून दिलं होतं, ती स्त्री आज स्वाभिमानाने, सन्मानाने आणि प्रेमाने भरलेलं आयुष्य जगत होती. आदित्य आणि आकांक्षा अनेकदा त्या मंदिरात जाऊन देवाचे आभार मानत असे, कारण त्यांना माहीत होतं की आयुष्यात कितीही मोठं वादळ आलं तरी सत्य, धैर्य आणि चांगुलपणा यांचा शेवटी नेहमीच विजय होतो. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.